मोटरसायकल चोरीबाबत सिन्नर पोलिसांची कारवाई। नावघड मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याबाबत पथकातील अंमलदार मोटरसायकल चोरींचा तपास करीत असताना समाधान बोराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सिन्नर येथील राहणारा सध्या फरार असलेला मोटरसायकल चोर कृष्णा भोळे हा सिन्नर येथे मोटरसायकल चोरी करण्यासाठी आलेला असून तो सध्या वावीवेस येथील मार्केट जवळ थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी समजल्याने त्यावरून सदर पथकाने वावीवेस परिसरात सापळा रचून संशयित इसम नामे कृष्णा प्रकाश भोळे वय 29 यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील विचारपूस केली असता त्याने सिन्नर शहरातून गणेशपेठ सातपीर गल्ली निफाड शहर येथून मोटरसायकल चोरी केल्या असल्याबाबतची कबुली दिली आहे। सदर कारवाई सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत कुमार भामरे यांच्या आदेशान्वये गुन्हेशोध पथकातील पोलीस हवालदार समाधान बोराडे, नितीन डावखर, अप्पासाहेब काकड, कृष्णा कोकाटे, प्रशांत सहाने यांच्या पथकाने वरील गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केलेली आहे। पुढील तपास पोलीस हवालदार नवनाथ पवार हे करीत आहेत। तसेच मोटरसायकली चोरी करून त्या स्वस्तात विकायच्या व विक्री करत्यावेळी कागदपत्रे नंतर देतो असे सांगायची अशी गुन्ह्याची पद्धत आहे। अशा पद्धतीने कोणी गाडी विकत घेतली असेल अगर असा विक्री करणारा कोणी व्यक्ती असल्यास तात्काळ सिन्नर पोलिसांची संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक श्री हेमंत कुमार भामरे यांनी केले आहे। स्टार न्यूज साठी प्रतिनिधी मोहसिन पठाण, नाशिक।